स्टेट बँक ग्राहक आणि SBI म्युच्युअल फंडाचे गुंतवणूकदार या दोन्ही वित्तीय संस्थांमध्ये ग्राहकांच्या होणाऱ्या लुटीबाबत विजयकुमार अंकम आणि गुंतवणूकदारांनी जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते। याला आता कुठे चौकशी सुरू झाली आहे। जानेवारी महिन्यात अंकम आणि गुंतवणूकदारांनी SBI या भारतातील अग्रगण्य बँकेच्या नावाचं साधर्म्य असलेल्या SBI म्युच्युअल फंड ई बँकेच्या आवारातच त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देत असल्याने अनेक ग्राहकांना गुंतवणूकदारांना आपल्या कष्टाच्या पैशावर पाणी सोडावं लागत आहे। बँकेची पत पाहून ग्राहक SBI म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात, पण SBI बँक आणि SBI म्युच्युअल फंड अर्धाअर्धी दोघांचा काही संबंध नाही। बँकेत त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिल्याने ग्राहकांची दिशाभूल होऊन आजपर्यंत लाखो ग्राहकांची फसवणूक झाली आहे। याबाबत गेल्या काही वर्षापासून विजयकुमार अंकम आणि गुंतवणूकदार सातत्याने प्रयत्नशील आहेत। याला आता सोलापूरचे जिल्हाधिकारी जिल्हा अग्रणी बँकेला खुलासा करण्याचा पत्र दिल्याने स्टेट बँकेच्या कारभाराबाबत खळबळ उडाली आहे। जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राम वाकर्डे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोलीस आयुक्तांना याबाबत माहिती आणि चौकशी करण्याचे आदेश दिले आहे। नमस्कार, मी विजय अंकम। यापूर्वी आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आम्ही व स्टेट बँक व SBI म्युच्युअल फंडाचे इतर ग्राहकांनी मिळून एक आंदोलन उपोषण केलं होतं, ज्याद्वारे आम्ही जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं। त्यावर निवडणुकींच्या प्रक्रियेमुळे चौकशीला उशिरा झालेला आहे। आज मागील काही दिवसापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना परत भेट दिली असता साहेबांनी त्यावर कारवाई करण्यासंदर्भात आयुक्त साहेब, पोलीस आयुक्त साहेब व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याकडे चौकशीचे आदेश दिले। त्या अनुषंगाने जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सोलापूर येथील स्टेट बँक मुख्य कार्यालय यांना तसं पत्र दिलेलं आहे, ज्यावर कारवाई न झाल्यास चौकशी होऊन दोषी अधिकारीवर कारवाई न झाल्यास त्यांच्या बँकेविरुद्ध सुद्धा स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्यात येईल असा उल्लेख केलेला आहे। याद्वारे असं दिसून येते की जसं की RBI आजच्या तारखेला अनेक सहकारी बँकावर कारवाई करत आहे, इथंपर्यंत की बऱ्याच बँकांचा लायसन्स त्यांचा परवाना रद्द होत आहे। अशीच कारवाई जर स्टेट बँकेवर जर होत असल्यास, जर झाल्यास सामान्य नागरिकांचा जो 40 कोटीच्या वर जे खाते आहे, या खात्यावर काय परिणाम होईल किंवा स्टेट बँकेच्या ग्राहकावर काय परिणाम होईल म्हणून एक भीती आहे। म्हणून आम्ही चौकशी व्यवस्थापनांना विनंती करतो, लवकरात लवकर याविषयी चौकशी होऊन दोषीवर कठीण कारवाई करावी। रिझर्व्ह बँकेमार्फत दररोज वेगवेगळ्या बँकेच्या चौकशा या होत असतात। दोषी बँकेवर कारवाई, दंड आणि बँकेची परवाना रद्द इथपर्यंत ॲक्शन होत असल्याने सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा स्टेट बँक ऑफ इंडियामधील गलतान अधिकारी आणि व्यवस्थापनामुळे गंडांतर आल्यास लाखो ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे। सध्या या चौकशीनंतर असा काही प्रकार या बँकेबाबत होणार नाही ना, याचीच चिंता सध्या SBIचे ग्राहक करतायत। पूर्व भागातील उत्तुंग यशाची, उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर। पूर्व भागातील एकमेव मुलींचं, सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय। महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था, राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ, 11वी 12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी, क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात। याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, DCA, न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था,
मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौभूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा. आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो. त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते. आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते. पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो. आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचनच्या शेजारी, आशिकल मैदान, 213 साखरपेठ, सोलापूर. संपर्क 9850 040498 9637 618636.